कृष्ण हरी हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम हरे हरे जय राम जय जय राम हरे हरे जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी सुख झाले हो साजणी तोहा विठ्ठला बरवा तोहा माधवा बरवा तोहा विठ्ठला बरवा तोहा माधवा तोहा विठ्ठला बरवा तोहा माधवा बरवा तोहा माधवा तोहा विठ्ठला बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा
भाग्यवशा कैसे प्राप्त झाली सापडला हरी दयाला साध सापडला हरी दयाला सापडला हरी दयाला साध हरी दयाला जनार्दनी हरी बोला एक जनार्दनी हरी बोला एक जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता हरी गाता हरपली हरी गाता हरपली चिंता हरपली ज्ञानाही बाहुता जन्म घेणे ज्ञानाही मागुता जन्म घे आय ढोपार हुमाई पार हुमाई आय ढोपार हुमाई पार हुमाई विठोबार हुमाई हरी जय विठोबार हुमाई हरी जय विठोबार हुमाई हरी जय विठोबार हुमाई आय ढोपार हुमाई जय जय विठोबार हुमाई पार हुमाई परिमळ गेलिया बोज फूल देते 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 परिमळ गेली बोज फूल देते परिमळ गेलिया बोज फूल देते परिमळ गेलिया बोज फूल देते परिमळ गेलिया बोज फूल देते आयुष्या श्रीमती देह तैसा आयुष्या श्रीमती देह तैसा हरिमुखी गाता हर बल जिंदा हरिमुखी गाता हर बल जिंदा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखे गाता हर बल जिंदा हरिमुखे गाता हर बल जिंदा परिमळ गेलिया बोजा बोल देट्या परिमळ गेलिया बोजा बोल देटे परिमळ गेलिया बोजा बोल देटे परिमळ गेलिया बोजा बोल देटे आयुष्या सेवटी देह तैसा आयुष्या सेवटी देह तैसा हरिमुखी गाता हर बल जिंदा हरिमुखी गाता हर बल जिंदा आयुष्या शेवटी देह तैसा आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखे गाता हर बल जिंदा हरिमुखे गाता हर बल जिंदा नाही मागोता जन्म त्या नाही मागोता जन्म नाही मागोता जन्म घेणे नाही मागोता
शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेवणी सावध काहीतरी बोध करी मना एक तास उरला खटवांगरायासी भाग्य दशा कैसी प्राप्त झाली सापडला हरी तयाला साधणी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे विठ्ठल परिमळ गिरिया ओ सफुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग श्री संत श्रीमंत शांतीचे महामेरू शांतीचे सागर पैठण निवासी श्रीमंत एकनाथ महाराज या नाथ महाराजांचा 5 चरणाचा गोड आणि या देहाची अवस्था तुमच्या आमच्या समोर प्रतिपादन करणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल नाथ बाबा अभंगाद्वारे या देहाची अवस्था सांगतात ज्याच्यावरती तुमचा आमचा सर्वांचा अहंकार आहे मी माझं नाही का पण नाथ महाराज म्हणतात दादा ज्या शरीराचा अहंकार आहे या शरीराची अवस्था अशी आहे परिमळ गेली या ओस फुल देठी म्हणजेच एखादं फुल आहे झाडाचं तोडावं झाडावर तोपर्यंत टवटवीत दिसते किती सुगंधित किती टवटवीत किती फ्रेश मन मोहून घेणारं असं असणारं फुल पण झाडाच्या खाली तोडा आणि ते बाजूला 2 तासाने पहा ठेवलेलं फुल कसं होतं सुकून जातं जसं झाडाचं तोडलेलं फुल 2 तासाने सुकून जातं ना त्याच्याकडे पाहावं वाटत नाही त्याचा सुगंध नाहीसा होतो त्याचा टवटवीतपणा नाहीसा होतो तो फ्रेश दिसत नाही ते फुल तसं हे जे शरीर आहे हे तरुण आहे तोपर्यंत टवटवीत दिसणार आहे आणि एकदा का संपलं तारुण्य म्हातारपण सुरू झालं का मग याची अवस्था कशासारखी कोणासारखी ओस फुल देठी परिमळ गेलिया मग आयुष्या शेवटी देह तैसा कैसा तैसा कैसा सुकलेल्या फुलासारखा आयुष्या शेवटी देह तैसा का अशी अवस्था कारण घडी घडी काळ वाट याची पाहे याची घडी घडीला क्षणाक्षणाला वाट पाहणारा काळ टपलेला आहे अजून किती आहे अवकाश प्रत्येक क्षणाला तो वाट पाहतोय की किती अवकाश आहे मग का हो जर काळ टपलेला आहे क्षणाक्षणाला तो आपलं आयुष्य मोजतोय घडी घडीला तर आपण सावध होणं गरजेचं आहे नाही का हा अनुताप घ्या सावध व्हा आणि महाराज म्हणले मनाला बोध करा कुणाला मनाला आता मनालाच बोध का करा कारण सगळं शरीर जर कुणाच्या सत्तेनं चालत असेल तर कोण चालवतं मन मन नाही का मन हा राजा आहे सगळ्या इंद्रियांचा म्हणून मनाला बोध करा मनाला बोध करून काय बोध द्या तर एकच बोध द्या की खटवांग नावाचा राजा होता त्याला मरणाकरता शिल्लक राहिलं होतं आयुष्य शिल्लक होतं फक्त 1 तासाचं आणि 1 तासात राजाला कळलं की मी 1 तासाने मरणार आहे राजाने 1 तासात देवाला प्राप्त करून घेतलं 1 तास उरला खटवांगरायासी भाग्यदशा कैसी प्राप्त झाली 1 तासात जर त्याची भाग्यदशा प्राप्त होते त्याला देव प्राप्त होतो तुम्हा आम्हाला का नाही भेटणार मग खटवांग राजाप्रमाणे मनाला बोध करा आणि मनाला बोला नाथ महाराज म्हटले त्या खटवांग नावाच्या राजाला फक्त 1 साधनानं देव सापडला कोणता त्या राजानं जप केला हरी 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 देवाचं नामस्मरण केलं सगळं त्यागलं आणि 1 तासात त्या खटवांग नावाच्या राजाला देव मिळाला तसं तुम्ही आम्ही तो देव प्राप्त करून घ्या या शरीरावरती काही विश्वास ठेवू नका कारण घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश हा अभंगाचा सरळ सरळ अर्थ विठ्ठल विठ्ठल पांडुरंग करू प्रथा कृपादाने कथेचा विस्तारू
रामदूतं शरणं प्रपद्ये अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदैवस्तदास्तु यमानं समाधिस्थमूर्ति भजे ज्ञानदेवं विठ्ठल 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 परिमळ गेलिया ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागुता जन्म घेणे विठ्ठल विठ्ठल प्रस्तुत कीर्तनाला सुरुवात करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. तो परिहार द्यायचा असा. या ठिकाणी कैलासवासी गंगा भागीरथी अलकाबाई चंद्रभान जाधव यांचा हा प्रथम पुण्यस्मरणाचा सोहळा 1 वर्ष पूर्ण होतंय. या ठिकाणी आई आपल्यामधून निघून गेल्या. त्यांच्या पाश्चात असणारा त्यांचा जो परिवार आहे त्यामध्ये असणारे श्री अशोक चंद्रभान जाधव, त्यांचे पुत्र सौभाग्यवती शिला अशोक जाधव, त्यांच्या सुनबाई श्री संतोष कचेश्वर जाधव पुतणे, श्री गणेश विजय जाधव पुतणे, श्री समीर कचेश्वर जाधव पुतणे आणि असणारे त्यांचे नातू चिरंजीव यशराज अशोक जाधव आणि त्यांची असणारी नात रोशनी अशोक जाधव. हा सर्व जाधव परिवार आहे. या परिवारानं आज हा भगवत चिंतनाचा सोहळा या ठिकाणी घडवलेला आहे. तुम्ही म्हणाल माई प्रसंग तर या ठिकाणी दुःखाचा आहे, मग हा सोहळा साजरा करायची काय गरज नाही का? मंडप द्यायची काय गरज, पाहुणे बोलवायची काय गरज, बॅनर छापायची काय गरज, हे अन्नदान करण्याची काय गरज, विशेष म्हणजे कीर्तन प्रवचन ठेवायची काय गरज? कशासाठी कीर्तन प्रवचन? कारण बहुतेक लोकांना आपल्या हिंदू धर्मात असूनही कीर्तन प्रवचनाची ॲलर्जी आहे, चालत नाही. मग कीर्तन प्रवचन कशासाठी? हा सोहळा कशासाठी? त्याचं उत्तर आहे का? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एकूण 2 सोहळे होतात. किती? 2. एक आहे जन्माचा आणि दुसरा मरणाचा. तुम्ही म्हणाल नाही माई तसे 3 सोहळे, एक जन्म, दुसरा लग्न आणि तिसरा मरण. आता तुम्ही जो मधला लग्न सोहळा सांगितला ना, हा काय कंपल्सरी नाही. काहींची 1 होत्या, काहींचे 2 होतात, काहींचे 3 होतात, काहींचे 4 होतात, दादा काहींची होत सुद्धा नाही. म्हणजे तो काही कंपल्सरी मानता येत नाही. कोणाला डबल तर डबल, कोणाला चुकवायचा तर चुकवता येतं, पण मात्र कंपल्सरी 2 मरणाचा नाही का? केवढा शिल्लक राहिलेला आहे. आणि तो सोहळा कधी होईल हे सांगता येत नाही. कारण आपल्याला मरण कधी येईल मावशी ते सांगता येतं अजिबात नाही. आणि हा सोहळा प्रत्येकाचा होतो. एक जन्म सोहळा आणि दुसरा मरण सोहळा. मला वेळेच्या पलीकडे कीर्तन करायला आवडत नाही. साधारणतः 3:30 वाजेपर्यंत आवरून घेऊच. नाही तुम्ही तर एवढे टेन्शन मध्ये आले, तुम्हाला वाटलं अडकलं बुवा आता नाही का? आता बस लटकते राहीना नाही का? असं काय काळजी करू नका. एकदम नियोजित वेळेमध्ये सेवा आवरणार आहे. पण फक्त तुम्ही जसे टवटवीत बसलेले आहात ना, असेच टवटवीत कीर्तन होईपर्यंत राहा. तुम्ही काही एकदा त्या सूर्यफुलासारख्या मानात टाकल्या का मग मलाही जय विठ्ठल करायला हरकत नाही. तुम्ही असे गुलाबाच्या फुलासारख्या असेच टवटवीत राहा. आणि एक सांगू का, तुम्ही एवढे फ्रेश बसलेले आहात ना दादा, असे ऐकणारे मंडळी, श्रोते मंडळी शक्यतो कीर्तनाला भेटतच नाही. या लॉकडाऊन पासून तर अजिबात भेटत नाही. लोक एवढे टेन्शन मध्ये बसतात, असं वाटतं कमीत कमी अख्खं लॉकडाऊनचं बिल, कोरोनाचं बिल एकट्यानं भरलं का काय? एवढे टेन्शन मध्ये बसतात. मला एक कळत नाही की तुमच्या जीवनामध्ये टेन्शन घेण्यासारखा असा कोणता मुद्दा असतो की त्याचं तुम्ही टेन्शन घेतात. हा, आणि वैयक्तिक माझं म्हणणं असं आहे की जगामध्ये असा एकही मुद्दा नाही की त्याचं माणसाने एवढं टेन्शन घेतलं पाहिजे. काय काय टेन्शन घेता तुम्ही कशाचं? उठल्यापासून झोपेपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, रात्रीभर टेन्शन 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 टेन्शन. बालपणापासून म्हातारपणापर्यंत, जन्मल्यापासून मरेपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत, दिवसापासून रात्रीपर्यंत काय आहे मागं? म्हणा टेन्शन. काय आहे? टेन्शन. आता हा टेन्शन शब्दच कुठून आणला आणि कोणी आणला त्याचा काही तपास नाही. पण एवढे टेन्शन घेतात लोक, तुमच्यासारखे फ्रेश बसत नाही. आणि हे संसारातलं टेन्शन विसरण्यासाठी काय राहतं? कीर्तन, प्रवचन, भगवत चिंतन. हे सगळं दुःख विसरायचं असेल त्याच्यासाठी कीर्तन, प्रवचन, भगवत चिंतन, नामस्मरण, भक्ती, भगवान परमात्म्याचं दर्शन. हे कशासाठी? जीवनातलं टेन्शन विसरावं, दुःख विसरावं, चिंता विसरावी, याच्यासाठी कीर्तन आहे नाही का? आता कीर्तन सुरू झाल्यापासून आहे का काही टेन्शन आपल्याला? नाही. कधीपर्यंत?
कीर्तन संपेपर्यंत. एकदा कीर्तन संपू द्या तरी आपल्याला टेन्शन आहे. काढलेली चप्पल आहे का कोणी नेहमी, पण कीर्तन चालू आहे तोपर्यंत टेन्शन नाही. मग हेच संसारातलं दुःख विसरण्यासाठी कीर्तन आहे. मी कीर्तनाला बसून कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग म्हातारं रिटर्न आलं. रिटर्न का बरं माहितीये का? टेन्शन नाही घेतलं. मग आम्हाला कोरोनानं जर एवढं शिकवलं, अहो क्षणाची जिंदगी आहे, मग जगत असताना आनंदानं जगा ना. टेन्शन घेतात कशाचं? तुम्ही म्हणाल माई तुम्ही टेन्शन घेत नाही का? अजिबात नाही. पण तुम्ही म्हणाल मग तुम्हाला टेन्शन कशाचं? एक सांगू का, तुम्ही लोक टेन्शन घेतात याचं मला टेन्शन येतं. बाकी दुसरं काही नाही, नाही का? म्हणून हे सगळं दुःख विसरण्यासाठी हे भगवत चिंतन आहे. एरवी संसारातलं दुःख आहे, संसाराचा स्वभाव आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस तळमळ. काम क्रोध लोभ शून्य, पाठी लागले गोठाळ. एरवी संसारात दुःख आहे. फरक एक सांगू का? फरक एवढा आहे मावशी, तुम्हाला वाटत आम्ही सुखी आणि आम्हाला वाटत सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा क्षीण पावना, हिंडता दिशा हीन पावना. माया विष्टीला जीव माझा, माझे वैतने कोणी, माझे वैतने कोणी. माया विष्टीला जीव माझा, माझे वैतने कोणी. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल. करता करता जन्म गेला पण सुख काही मिळालं नाही. आपली गंमत कशी सांगू का? आता दादानी प्रमाण दिलं म्हणून सांगते. आपली गंमत अशी एक आहे ना, आमच्या शेजारचं सांगते, तुम्ही कोणी येत नाही ना? हं? आले तरी सांगू नका बरं का. आमच्या शेजाऱ्यांनी ना मावशी शेतात गाजरं लावले होते. गाजरं काय लावले? गाजरं. आणि ते गाजरं मोठे झाले दादा. मोठे झाल्यानंतर मग ते शेतकरी गेला शेतात, मोठे मोठे गाजरं उपटले. ते असं गाठोडं बांधलं, डोक्यावर घेतलं ना आलं घराकडे घेऊन. त्याने विचार केला आता एवढं गाठोडं बरं गाजरं काय लगेच आपल्याला खाणं शक्य नाही, म्हणून एक रिकामी खोली होती त्या शेतकऱ्याची. त्या रिकाम्या खोलीत त्यानं ते गाजरं ठेवले आणि कुलूप लावून ते निघून गेलं. ते शेतकरी निघून गेल्यानंतर योगायोगानं त्या खोलीमध्ये भलंही मोठं उंदराचं बिळून एक जाडा लट उंदीर त्या बिळाच्या बाहेर आला. जसा बाहेर आला त्या उंदरानं पाहिलं, अरे बापरे एवढी मोठी गाजराची थप्पी. आयो
एवढी मोठी गाजराची थप्पी पाहिली, एवढी मोठी गाजराची थप्पी पाहिल्यानंतर त्या उंदरानं विचार केला, एक काम करायचं आता, लक्षपूर्वक ऐका हा, याच्यातलं एक गाजर वडीत 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 आपल्या बिळात ठेवायचं. एक गाजर बिळात ठेवलं का महिनाभर आपल्याला ते आरामशीर पुरल. पुन्हा महिनाभर वनवन करायची नाही, दणदण करायची नाही, इकडे तिकडे पळायचं नाही. कोणी ठरवलं? उंदरानं. आता ठरवल्यानुसार उंदीर सकाळी सकाळी उठला, चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, देवपूजा नाही, काही नाही. जसा उठला तसा सुटला. कुठं? गाजराकडं. हा, ते एक मोठं गाजर पाहिलं, ते ओढीत 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 सकाळी सकाळी यानं बिळात ठेवलं. आता ठरवल्यानुसार वैयक्तिक माझं मत असं आहे, उंदरानं तेवढं गाजर आरामशीर खावा. तुमचं अजून फार फार गाजर शिल्लक आहे, वेळ फार शिल्लक आहे. पुन्हा तिसरं गाजर, चौथं गाजर, पाचवं गाजर, वाहता 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 अर्धे गाजर त्यानं वाहिले. सकाळचं बिना चहाचं, बिना पाण्याचं, बिना नाश्त्याचं गाजर व्हायला लागलेलं. उंदीर दुपार झाली, चहा नाही, पाणी नाही, नाश्ता नाही, जेवण नाही, खावण नाही, सरबत नाही, लिंबू पाणी नाही, काहीच घेईना. कोण? उंदीर. वाहताचे काका, वाहताचे. अहो 2 वाजले वाहताचे, 3 वाजले वाहताचे, 4 वाजले वाहताचे, पाहुणे रावळे सुद्धा पाहिना. कोण? पुन्हा निघालं, पुन्हा ते गाजर वाहतय. आता राहिले 2च शिल्लक बरं का. अंधार पडला, आता दिशेनं असं झालं, अहो साऱ्या सकाळचं गाजर वाहणार हे उंदीर आता बीपी लो झाला, दमलं, थकलं, एनर्जी लॉस झाली, फार चक्र यायची वेळ आली, चक्र येऊन पडायची वेळ आली. तरी सुद्धा काय गाजर 2च शिल्लक आहे, तरी सुद्धा सोडीना. शेवटी उंदराची मिसेस आली. काय नाव तिचं? हा ती काय म्हणली, आवाज झालं, लई गाजर वाहिले, आता हे तेवढे तर खा. तो म्हणला ग बस, तुला काही कळत नाही. ते पुन्हा निघालं, 2 गाजर शिल्लक होती. एक गाजर कसं ओढीत ओढीत आणलं, बिळात ठेवलं. आता राहिलं किती? एक. आता वैयक्तिक माझं मत आहे बरं का, इमानदारीनं अख्खी थप्पी वाहिली, एकच शिल्लक राहिला. अंधार पडला, आता शरीरात ताकद राहिली नाही, आता तेवढं एक सोडावा नाही का. कशाला एवढा 8 तास, कशाला आशा? पण नाही नाही, उंदीर म्हणलं एक आता राहिलं, ते कशाला सोडायचं. दमी भरलेलं, थकलं, एनर्जी लॉस झालेलं, चालता येईना, तरी सुद्धा निघालं निघालं निघालं. ते शेवटच्या गाजराच्या जवळ गेलं. ओढतय ओढतय ओढतय, म्हणजे थकलंय म्हणून असं सांगते बरं का. नाही तुम्ही म्हणशील आता बरी बोलत होती, नीला काय झालं. ओढतय 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 ओढत 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 मावशी ते गाजर बिळाच्या तोंडापर्यंत आणलं. आता ते बिळात नेणार तेवढा डोक्यानं गाजर सहित उतरायलाही गेलं. जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. या शरीराचा स्वभाव नाशिवंत आहे. या शरीराचा स्वभाव एक एक दिवस हा मरणाच्या दाराकडे जाणार आहे. या शरीराची अवस्था एक दिवस सुकलेल्या फुलासारखी होणारच आहे. याचं वर्णन अभंगाचं पहिलं चरण. परिमळा फूल
शरीराची अवस्था नाथ महाराजांनी वर्णन केली कशी आहे. परिमळ गेली ओस फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. आयुष्याच्या शेवटच्या सुकलेल्या फुलासारखी अवस्था या देहाची होणार आहे. आता मला सांगा, आपण 20 मध्ये जसं दिसतोय तसं 25 मध्ये नाही, 25 मध्ये दिसतो तसं 30 मध्ये नाही, जसं 30 मध्ये दिसतो तसं 35 ला नाही, 35 मध्ये दिसतो तसं 70 ला नाही, आणि 70 मध्ये दिसतोय तसं 90 ला दिसतो का? नाही 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 नाही. अहो, या शरीराची अवस्था अशी बदलत चाललेली अवस्था आहे. कशी माहिती, काही जण एवढे अहंकार करता, माझ्यासारखा सुंदर कुणीच नाही, माझ्यासारखं सुंदर कुणीच नाही. आमच्या पाहुण्यांमध्ये एक पाहुणी होती, ती म्हणायची माझ्यासारखं सुंदर कुणीच नाही. अहो, देवाच्या जर मनात आला तर एका दिवसात अशी चट्टी आणतो का ती डॉक्टरच्या अख्ख्या फॅमिलीनं प्रयत्न केले तरी जात नाही का? अहंकार करायचा कशाचा अहंकार? महाराज म्हणले या देहाचा अहंकार करतात, या शरीराचा. काही जण एवढे नाटतात का. एक ताई होती, थरावर थर मेकअप, लग्नच जमेना, शेवटी थरावर थर देऊन काळी पोरगी गोरी झाली. गोरी झाल्यानंतर मुलगा पाहायला आला, मुलानं विचार केला पोरगी गोरी आहे. आता मुळात पोरगी गोरी नव्हती, पण ती गोरी दिसत कशा नव्हती? मेकअप ना, नाही का? आणि एक सांगू का तुम्हाला, आपण जर दुसऱ्याला फसवायला गेलो ना, निसर्गाचा नियम आहे, स्वतः फसल्याशिवाय राहत नाही. पण काही ना दिसायचं एवढं एक तर आता मी हे तुम्हाला सांगणार, पण मला सहज आठवण म्हणून सांगते. काय झालं, एका मुलाचं काय लग्न जमिना त्याला केसच नाही ना, अख्खी सपाट जागा, सगळं रान असं सपाट होतं, केसच नाही. आता विचार केला की हे पोरग एवढं टकलं म्हटल्यानंतर लग्न कोण करणार. म्हणते पोरग हुशार होतं, त्यानं काय केलं माहितीये का? त्यानं ते टोप आणलं, टोप माहितीये का तुम्हाला? टोप, हा, ते केस नसल्यामुळे त्यानं टोप आणलं, असे काळे भोर केस, आणि तो टोप घातल्यानंतर मग मुलींच्या घरचे पाहायला सुरुवात झाली. ते पाहायला यायला लागल्यानंतर मग ते मुलीच्या घरच्यांनी विचार केला, वा सुंदर मुलगा दिसायला चांगला होता, पण केस नसल्यामुळे पसंत करत नव्हते. याला टोप घातला, आता एकदम सुंदर दिसायला लागला. मग त्या मुलीच्या घरच्यांनी पसंत केला, मुलीने पसंत केला. मुलीला पसंत केल्यानंतर मग आता यांचं लग्न ठरलं, लग्नही झालं. लग्न सुखरूप झाल्यानंतर मग आता ते नवरदेव नवरीला फिरायला पाठवतात की नाही? तुमच्याकडं नाही पाठवत का? हा, फिरायला नाही का, आई फिरायला जातात. मग आता हे दोघं नवरदेव नवरी फिरायला निघाले. ते आमच्याकडचे होते, आमच्याकडे पाठवते फिरायला. ते आमच्याकडचे नवरदेव नवरी फिरायला गेले कुठं माहितीये का? आमच्या तिकडं नगर तिकडून एक आनकाई किल्ला आहे बरं का. त्या आनकाईच्या किल्ल्यावर गेले नवरदेव नवरी फिरायला, नवीन लग्न झालेलं. बरं, आता फिरायला गेल्यानंतर यांनी गप खाली राहावा का नाही? आता याच्या ध्यानात तेव्हा नाही, आपण टोप घालेले, आपण काय हवेत जाऊ नये. ते वर गेला किल्ल्यावर गेल्यानंतर ती नवरी माग, हा नवरदेव पुढं. वर ते गेले, हवा एवढी त्या डोंगरावर, एवढी हवा उंच केल्यानंतर काय योगा, ती नवरी माग, तेवढ्यात याच्या वाऱ्याची झुळूक आली. जशी जोरात वाऱ्याची झुळूक आली तसं याचा डोक्याचा टोप उडून गेला. जसा टोप उडून गेला, हा सगळे सपाट जागा त्या नवरीनं पाहिली. त्या नवरी का पाहिल्यानंतर यानं विचार केला, आता काय करावं? लग्नाच्या वेळेला तर सगळे केस पाहायला आली, तर सगळे केस, आता तर गेले केस उडून, काय करावं? तो त्या नवरीच्या जवळ गेला. म्हणे, का ग, नाराज झाली का? ती म्हणे नाही. म्हणे, पण थोडीफार? म्हणे, अजिबात नाही. अगं म्हणे, माझे केस होते, पण आता ते उडून गेले, तू काही नाराज बिराज? ती म्हणे, अजिबात नाही. अगं म्हणे, पण केस होते ते उडून गेले, तू काही नाराज? ती म्हणे, काळजीच करू नका, मी अजिबात नाराज नाही. अगं काहीच नाराज नाही. म्हणे, अजिबात नाही, तुमचे केस उडून गेले, त्याच्यात काय नवल? तिने दाताचं बचळ काढलं आणि याच्या हातावर टेकवलं. लग्न ठरल्यानंतर मग आता लग्नाचा मुहूर्त, पावसाळ्याचे दिवस जवळ आले होते. मुलीच्या बापाने विचार केला, लवकर लग्न करावं लागेल, पावसाच्या दिवसांचा काही विचार केला नाही. आणि मग ती लग्नाची तारीख धरली. लग्नाच्या दिवशी सुंदर नवरीनं पुन्हा थरावर थर देऊन मेकअप केला, काळी पोरगी पुन्हा गोरी झाली. तिकडनं नवरदेव, इकडनं नवरी. आणि मग मध्ये त्या स्टेजवरती आले, मध्ये आंतरपाठ धरला. तिकडनं ब्राह्मण बुवा म्हणले, आता आंतरपाठ धरा. यांनी आंतरपाठ धरणार. तिकडनं आता ते मंत्र सुरू करणार. तेवढ्या आभाळ दाटून आला, विजांचा कडकड 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 कडकड, जे विजा कडकडू लागले, आभाळांचा आभाळ इकडे तिकडे फिरू लागले, काळे कुट्ट आभाळ दाटून आलं. आणि तेवढ्यात जोरदार धो पाऊस सुरू झाला. आता तिथं काय लॉन्स मध्ये लग्न नव्हतं, असा मंडपच होता. जे पाऊस सुरू झाला, पावसाचं पाणी सगळं मंडपाच्या खाली, नवरदेव नवरीच्या अंगावर सगळं पाणी अंगावर पडलं. तसा नवरीचा मेकअप काही वॉटरप्रूफ
नव्हता. नवरीचा अख्खा मेकअप पाण्यानं वाहून गेला. पुन्हा गोरी पोरगी कशी दिसायला लागली, काळी. नवरदेवानं नवरीकडे पाहिलं, नवरदेव नवरीकडे पाहून एकच म्हटला, काय होतीस तू, काय झालीस तू. आता मला सांगा, या शरीराला कितीही सजवा, कितीही नटवा, तरी या शरीराची अवस्था शेवटी म्हातारपणी एकच आहे. नाथ महाराज म्हणले, परिमळ गेली हो सफुल देठी, कितीही प्रयत्न करा. आता समजा आपले जर केस काळे केस जर पांढरे झाले तर पर्यायी म्हणून आपण काय करतो, या शरीराची किंमत त्याला विचारा ज्याचा हेरडायचा खर्च वाढला, नाही का. बरं जाऊ द्या, साधारणतः किती दिवस तुमचं प्रकरण लपत, किती दिवस लपत प्रकरण. जाण्याचे हे शरीर जाईल क्षणात, नाही का शरीर जायचं ठेवणे, जरीसे अभिलाष जणे म्हणून या शरीरावर विश्वास ठेवू नका. नाथ महाराज म्हटले, याची अवस्था परिमळ गेली अवस फुलं देठी, आयुष्यात शेवटी देह तैसा. मग हे शरीर का जाणार, कारण याची काळ घडी घडीला वाट पाहतोय. अभंगाचं द्वितीय घडी काळ वाट याची पाहे, 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 घडी होणार आहे त्याचं कारण घडी घडीला काळ वाट पाहते, क्षणाक्षणाला वाट पाहते. काय सांगतायत आपलं मरण कधी, कीर्तन संपल्यावर आहे का घरी गेल्यावर आहे का रस्त्यानं आहे का सकाळी उठल्यावर आहे का झोप येते का झोपल्याच्या अगोदर आहे का झोपेच्या नंतर आहे का कधी मरण आहे हे काही सांगतात नाही. नी
ही सगळी मंडळी एवढी छान साथ करतात, तुमच्या जीवाला वाटत नाही का आपण टाळ्या तर वाजवावं? वाटत की नाही? जोरदार टाळ्या वाजवा या मंडळींसाठी. गाण्याचार्य, मृदुंगाचार्य, टाळकर, अगदी गोड. एवढी गोड साथ असल्यावर आपलं ठरलेलं आहे ना किती? 3.5. हा नेणार कधी नेणार हे सांग, ठाऊक नसता नेणार, माहिती नाही. आता एक सांगू का, मागचं मोजू शकतो आपण किती जगलोय. आपला 30 चालू आहे का 35 का 20 25 40 किती जगलो हे मागचं सांगू शकतो, पण पुढचं नाही. किती जगणार आहे हे नाही सांगू शकत, कारण तो घडी घडीला वाट पाहतोय, क्षणाक्षणाला वाट पाहतोय. मग का हो, जर घडी घडीला क्षणाक्षणाला वाट पाहणारा काळ आहे, सोडवत कुणीच नाही तिथे. काळाची उडी पडेल बाप जेव्हा, सोडविना तेव्हा माय बापा, त्यावेळेला कुणी सोडवत नाही, सोडवतो एक. तू का म्हणे तुला सोडविना कोणी, तू का म्हणे तुला सोडविना कोणी, तू का म्हणे तुला सोडविना कोणी, तू का म्हणे तुला सोडविना कोणी. कुणी सोडवत नाही. एका चक्रपाणी वासोनिया, सोडवणारा एक देव आहे. मग सोडवणारा जर देव आहे तर त्याचं मोठ्या प्रेमाने आपण सर्वांनी भजन करूया. एक साथ सर्वांनी हात वरती करा, सर्वांनी. आता अशीच राहू द्या, आम्ही जेवण करून येतो. तुम्ही घेतले का हाताखाली? हा म्हणते, हातही खाली घेता. या हातावर घ्या, हातावर घ्या. हा वा, जे हात वर करणार आणि त्यांना त्यांच्या शेजारीची शपथ आहे, एवढे ध्यानात ठेवा. केले हात वरती. एक साथ भजन करायचं आपल्याला. विठोबा रखुमाई, हरी जय जय विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा घेतले का? गळून जाते नाही का ते. या शरीराची अवस्था अशी आहे, घडी घडीला काळ तो वाट पाहतोय, अजून किती आहे अवकाश. मग हा अनुताप घ्या, सावध व्हा आणि मनाला बोध करा. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी म्हणा. मनाला बोध करा, काहीतरी म्हणजे कोणताही नाही. उगाच बोध करायचं शेजाऱ्याची कांदी चुरून आणि याला नाही. कोणताही बोध करू नका. बोध करा, चालता चालताच कीर्तनाची चपला हाना, असाही बोध नाही. उगाच बोध करा, कोणाचा उपयोग वाद करा, असा बोध नाही. बोध असा करा कसा, जसा खटवांग राजानं मनाला बोध केला. कोणता बोध केला? एक तास उरला खटवांग रायाशी, सगळ्या गोष्टींचा त्याग केला राजाने एका तासात, आणि एका तासात राजाला मुक्ती मिळाली. कुणाला? खटवांग नावाच्या राजाला. असा आपणही संकल्प करा, आपणही बोध करा. आणि एक सांगू, त्या भगवंताचं चिंतन करा, नक्कीच तो आपल्याला तारल्याशिवाय राहणार नाही. कारण मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. बालन माका होए उसका, बालन माका होए उसका, जाको राखे दया निधान. मारने वाला है भगवान, बचाने वाला है भगवान. मारणारा तोय, तारणारा तोय. म्हणून एक गोष्ट माझी कीर्तनात लक्षात ठेवा, येडीचं एक ऐका. कधी जर देवाच्या दर्शनाला गेले ना मंदिरात, तर देवाकडे इथून पुढे काही मागू नका. हात जोडायचे आणि देवाला एक सांगायचं, देवा आज मी तुझे आभार म्हणायला आलोय. कोरोनाच्या 3 लाटी झाल्या, 3ही लाटीमध्ये तू
तुमचा सगळ्यात मोठा उपकार आहे नाही का? याच्यापेक्षा काय द्यावं देवानं? म्हणून त्या देवाला आपलंसं करा, आपुला तो एक देव करून घ्यावा. मग तो देव मिळतो कशानं आणि त्या खटवंग नावाच्या राजाला कशानं देव मिळाला? नाथ महाराजांनी त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या क्या ये मग
हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्यानं ही मागुता